केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपलं बजेट सादर करतायत आणि याच बजेटच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर आपण लक्ष टाकतोय। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय कारण आजच्या बजेटवर 2023 आणि 24चे चित्र हे स्वाभाविकपणे अवलंबून असणार आहे। या सगळ्याच्या निमित्ताने चर्चा करताना कालच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आलेले आकडे आणि पंतप्रधानांनी दिलेला विश्वास या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणं हे जास्त महत्त्वाचं मानलं जातं। आपण याच विषयावर आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टींबाबत बोलणारच आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चर्चा करणार आहोत कारण काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याच्या सोबतीनच सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्याच्या निमित्तानं आपण कुठल्या पद्धतीने पुढे जातोय। आपल्यासोबत स्टुडिओतनं जोडल्या जात आहेत भावना म्हात्रे, शिक्षण तज्ञ आहेत त्या आणि भावना मॅडमकडनं समजून घेणार आहोत। पण या क्षणाची एक मोठी बातमी बघतोय, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प आज सादर होतोय। सकाळी 11 वाजता लोकसभेत हे बजेट मांडलं जाणार आहे आणि त्याच वेळेला या बजेटकडनं देशाची ज्या लक्ष लागले आहेत त्या अर्थसंकल्पाची पूर्ती होणार का यावर आज दिवसभर आपलं लक्ष असणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होतोय। पण तत्पूर्वी सकाळी 10:15 केंद्रीय अर्थमंत्री हे बजेटच्या संदर्भात मंत्रिमंडळात हे बजेट मांडतील आणि तिथून त्याची मंजुरी घेतली जाईल आणि नंतर हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। हा जो सगळा घटनाक्रम असतो हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि याच अनुषंगाने आपण अगदी सुरुवातीला चर्चा करूया। आपल्यासोबत भावना म्हात्रे आहेत, शिक्षण तज्ञाबद्दल त्यांचा शिक्षण क्षेत्रातल्या त्या तज्ञ म्हणून ओळखल्या जातात। पण शिक्षण क्षेत्र हे जे प्राथमिक पद्धतीपासून ते अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत ज्याची चर्चा केली जाते ते कशा पद्धतीने आहे त्याबाबत आपण जरा समजून घेऊया। आपल्यासोबत म्हात्रे मॅडम आहेत। म्हात्रे मॅडम, स्वागत आपलं लोकशाहीमध्ये। आता प्रश्न असा आहे अगदी पहिला, प्राथमिक शिक्षण ही गोष्ट फक्त शिक्षणाच्या किंवा सामाजिक विकासाच्या पल्ल्यावरती नाही आहे, तर या सगळ्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्या सेक्टरचा अर्थसंकल्पातला वाटा काय असतो। कारण हे अर्निंग सेक्टर नाही आहे, हे अर्निंग सेक्टर नाही आहे, पण अर्निंग सेक्टर जरी नसलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याचा खर्च आणि भविष्यात्मक देशाची रचना म्हणून फार मोठी गोष्ट असते। याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जे आता म्हणालात की हे अर्निंग सेक्टर नाही आहे, पण आज ही गोष्ट अंडरलाईन करून सांगायची वेळ का यावी? आज त्याचं रूपांतर खरोखरच अर्निंग सेक्टरमध्ये झालं आहे। थोडक्यात असं आहे की आम्ही आमच्या मुलांसाठी जी फी कॉलेजला भरली किंवा एखाद्या प्रोफेशनल कोर्ससाठी भरली तीच आजच्या तरुण पिढीला त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करावी लागते। आणि याच दृष्टीने ज्या पालकांची तेवढी क्षमता नसेल त्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबद्दल आपण काय बोलू शकतो? म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरण ठीक आहे, पण या टोकापर्यंत ज्या मूळच्या सुरुवातीच्या ज्या काही गोष्टी असतील मी फक्त अगदी या तुमच्याच संदर्भातली एक आजची बातमी सांगतो आणि मग कळेल की अर्निंग आणि लर्निंग फॅक्टर मधला सरकार किती अत्यंत बारकाईनं पाहतं। म्हणजे आजपर्यंत शैक्षणिक संस्थांच्या इमारतीची जी उंची होती ती उंची 30 मीटर पर्यंत मर्यादित असायची, असं त्याचं एक सूत्र होतं। आता मजले वाढवायला परवानगी दिली आहेत, म्हणजे आणखीन स्केल, आणखीन ग्रोथ। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर या गोष्टी किंवा करदात्यांबद्दल बोलताना आज सगळ्या माणसांसाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की पालक म्हणून ज्यावेळी तुम्ही सर्वसामान्यांचा विचार करता त्या सर्वसामान्यांचा मूलतः जास्त खर्च, महागाईपेक्षा जास्त शिक्षणात एक फार मोठी रक्कम कापली जाते, त्याचा सगळ्यात मोठा स्केल हा त्याच्या पगारावर पडतो। याचा कधीच कोणी विचार करत नाही। याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे का मॅडम? अगदी खरं आहे। खरं तर आज अशी अवस्था आहे की मुलांच्या शिक्षणाचं त्याचं अगत्य हे सगळ्याच स्तरातल्या लोकांना आहे। मग अगदी घरकाम करणाऱ्या बाईपासून ते उच्च पदावर काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत त्यांचं सगळ्यात मोठं टार्गेट म्हणा किंवा लक्ष्य म्हणा जे काही असतं ते त्यांच्या मुलाचं शैक्षणिक क्षमता वाढवणं, शक्य तितकी ती चांगल्यात चांगली असणं। आणि असं असतं की बहुतेकांची जी काही पद्धत असते विचार करण्याची ती जर मी जिथे काम करतोय तर तिकडच्या व्यक्ती त्यांच्या मुलांना जिथे शिकवतात तिथेच माझ्याही मुलांना शिकता यावं, म्हणजे त्यांचा स्तर उंचावेल ही त्यांची संकल्पना असते। थोडक्यात जर का माझी क्षमता असेल आज 5,000 खर्च करण्याची, तरीही जर का अगदी मी कर्ज काढून का होईना
मुलाला जास्त फी देऊन जर शिकवता येत असेल तर मी ते करणार. त्याला गरज आहे की नाही यापेक्षा सगळी मुलं जातात म्हणून माझीही मुलं शिकवणीला जाणार. ती सुद्धा शिकवणीचा क्लास हा जितक्या महागातला असेल तितका तो चांगला, किंवा ज्याचं जास्त नाव आहे त्या परिसरात तो चांगला, या पद्धतीने तो खर्च केला जातो. कारण यातल्या बहुतेकांना त्यातली तुम्ही केलेला खर्च आणि तुम्हाला मिळणारे रिटर्न्स याचा विचार करण्याचीही क्षमता नाही आहे. त्यामुळे थोडक्यात असं झालंय की तुम्ही हे जे काही करताय ते आता जसं तुम्ही म्हणालात की त्या शैक्षणिक संस्थांच्या इमारतींची उंची वाढवण्यासाठी परवानगी मिळाली. उंची वाढेल, त्या संस्थांची, त्या इमारतींची वाढेल, पण त्याचसोबत त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणार आहे का? जर तो उंचावणार असेल तर अगदी म्हणजे हा मुद्दा जसा आहे तसा प्रामाणिकपणे माझा मुद्दा हा आहे की, आणि ते मध्यमवर्गीय माणसाचं आजचं खरं दुखणं आहे. मी पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे घेऊन येतो की आज मध्यमवर्गीय माणूस जो कमावतो, आपण महागाईचा विचार करताना फक्त फळफळावळं, किराणं, त्याचे कर्ज, EMI, पण या पल्ल्याड जो एक मोठा खर्च आहे त्याची कुठेच अर्थक्षेत्र दखल घेत नाही. आणि प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचा, कारण एक 1ली ते 12वी पर्यंत जरी खर्च समजला तरी त्याच्यातला जसा बँकिंग सेक्टरला पैसा जातो तसा एज्युकेशन सेक्टरला पैसा जातो. पालक म्हणून त्या माणसाला या सगळ्या खर्चातनं आज खरंच सवलत देण्याची किंवा या सगळ्या खर्चांचे जे राक्षसी स्वरूप आलंय त्याच्यावर लगाम घालण्याची गरज आज आली आहे का मॅडम? होय, अगदी आली आहे. आणि कुठेतरी ही धोक्याची घंटा सुद्धा होत चालली आहे. तर त्या धोक्याची घंटा जोरानं वाजण्याच्या आधी आपण त्याची दखल घ्यायला हवी आहे. नक्कीच मॅडम सोबत आपण बोलणारच आहोत, पण आपल्यासोबत आशुतोष वाकरे सर जोडले जात आहेत. शेअर बाजारातलं एक मोठं नाव आहे. सर स्वागत आशुतोष सर. खरं तर आजच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात होईल, कारण मागच्या 9 वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर दरवर्षी प्रगतीचं एक नवं पर्व जोडलं जातं. यावर्षी शेअर बाजाराला आणि कोरोना नंतर वाढलेल्या नवीन गुंतवणूकदारांसाठी, नवीन छोट्या छोट्या शेअर होल्डर्ससाठी आजचा दिवस किती प्रभावी असेल, सकारात्मक असेल? आशुतोष सर. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काल जे एक इकॉनॉमिक सर्वे जे आलं आणि परत आज सकाळी निर्मला सीतारामनजींनी ट्विटही केलंय का व्हॉट्सअप फेसबुकवरही केलंय, तर आपले GSTचे आकडे हे चांगले आले. 1.5 लाख कोटी हजार आणि 1.5 लाख कोटीच्या जवळपास येतात आहे. आणि कालच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये त्यांनी एक शब्द वापरला आहे, रेव्हेन्यू रेलिश. म्हणजे त्याचा त्यांना अर्थ हा सांगायचा आहे की सरकारने यावर्षी खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे आणि म्हणून कदाचित कर्ज जे घ्यावं लागणार आहे सरकारला ते कमी राहील, किंवा घेतलं तर ते सकारात्मक म्हणजे रस्ते बनवणं किंवा पोर्ट बनवणं किंवा वंदे भारत अशा सगळ्या ठिकाणी जाईल, असं आपण अंदाज लावू शकतो जी भाषा त्या इकॉनॉमिक सर्वे मध्ये आहे त्याच्यावरून. तर म्हणून सध्या तरी असं वाटतंय की, आणि अजून एक त्या सर्वे मध्ये लिहिलेलं आहे की फिस्कल डेफिसिट टार्गेट विल मोस्ट लाईकली बी मेट. आता हे म्हणू नाही शकत की विल बी मेट, कारण की ते बजेटमध्ये सांगण्याची गोष्ट असते, पण इकॉनॉमिक सर्वे हा फायनान्स मिनिस्ट्रीच बनवत असते. तर म्हणून जर का फायनान्स मिनिस्ट्रीनी समजा असं लिहिलंय की फिस्कल डेफिसिट टार्गेट विल बी मेट, तर याचा अर्थ किंवा मोस्ट लाईकली विल बी मेट, तर याचा आणि रेव्हेन्यू खूप चांगला आलाय. तर या दोन्ही गोष्टींना आपण बघून म्हणू शकतो की आपला जे पब्लिक फायनान्सेस आहे म्हणजे सरकारचे जे रेव्हेन्यू आणि एक्सपेन्सेस आहे ते कदाचित योग्य दिशेने चालले आणि कोविडच्या नंतर सुद्धा हे लोक आपले पैसे खूप खर्च नाही करणारे वायफळ असं कदाचित दिसू शकतं. सध्या तरी असं दिसतंय. महत्त्वाचा प्रश्न की यंदाची जी संपूर्ण आर्थिक पाहणी अहवाल आला त्याच्यात जो विकासाचा अंदाज आहे तो 7% एक अंदाज वर्तवण्यात आला की 7% पर्यंत आपण नक्की पोहोचू. आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जो अंदाज झालाय हा अंदाज 8.8%, म्हणजे तो 7 आणि हे 8, हे दोन आकडेवारी सामान्य माणसाच्या दृष्टीनं किती महत्त्वाची आहेत आणि किंबहुना त्याबाबत तुम्ही काय सांगाल? एक नेहमीच बघण्यात आलं आहे की आपल्या जे आपण आकडेवारी सांगतो की पुढच्या वर्षी काय होईल, ते एस्टिमेट्स थोडेसे कन्झर्वेटिव्ह आपण सांगतो ॲज कम्पेअर टू जे जागतिक गुंतवणूकदार. बरं, असं नाही आहे की ते खरंच होतील, तुमचं 8च खरं होईल किंवा माझं 7च खरं होईल. ते तर जसं जसं कच्च्या तेलाचे भाव किंवा आर्थिक जगतामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्यांनी बदल होतो. पण
आपण 6% किंवा 7% किंवा 8% जर का वाढतो आहे, तर याचा एक खूप चांगला अर्थ हा होतो की जागतिक अर्थव्यवस्था जेव्हा मंदीमध्ये आहे, म्हणजे अमेरिका म्हणा, युरो म्हणा, युक्रेन म्हणा, रशिया म्हणा, चायना म्हणा, या सगळे जे मोठे मोठे अर्थव्यवस्था आहे, त्या जेव्हा मंदीमध्ये आहे किंवा तेव्हा ज्या अगदी थोड्याफार काहींनी वाढतात आहे, तेव्हा जर का भारताची अर्थव्यवस्था 6 किंवा 7% वाढते आहे, तर याचा थेट लाभ सामान्य माणसाला जाऊ शकतो, जर का त्यांनी त्याचा बरोबर, कारण की आता आपल्याकडे संधी खूप साऱ्या उपलब्ध आहे. कितीतरी लोकांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायचे असतील तर स्टार्टअप्स वगैरेसाठी वेगळ्या वेगळ्या संधी आहेत. तर नक्कीच ही आपल्या समोर खूप सुवर्ण संधी आहे, म्हणजे पुढचे काही वर्ष, कारण की जसं जसं जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा वर यायला लागेल, मग तर आपल्याला अजून जास्ती त्याचा लाभ होईल. तर आपण सध्याचं हे वर्ष किंवा पुढचं वर्ष थोडं कठीण राहू शकतं जागतिक अर्थव्यवस्थेसाठी, पण त्याच्यामध्ये समजा भारत समजा टिकू शकला आणि 6-7% समजा ग्रो होऊ शकला, तर मग तर पुढे आपल्याला जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था वर येईल तेव्हा तर आपल्याला अजून जास्ती त्याचा लाभ होईल. अगदी एकच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलोय म्हणून एकच प्रश्न महत्त्वाचा पडतोय की पाकिस्तानची अवस्था आता कंगालतेच्या सीमेवर गेलेली आहे. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट श्रीलंकेची होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर चीनसारखं राष्ट्र की जे खरंच बाहेरनं पोकळ दावे करते की आम्ही शक्तिमान आहोत, पण आतनं ते कोलमडून पडल्याचा अंदाज आहे, किंवा इथल्या संपूर्ण बाजारावर चीनची जी एक ज्याला बाहेरून भूमिका असायची, मग ती छोट्या छोट्या बाजारपेठांवरचा प्रभाव, या सगळ्या परिस्थितीत पुढच्या वर्षात भारत या सगळ्या राष्ट्रांसाठी कसा दिसतोय? महत्वाचं तुम्ही बोललात, कारण की कसं आहे, हे जर का आपण आतल्या आत बोललो ना, की आपण आपली तुलना चीनशी की आपलं पाकिस्तान किंवा श्रीलंकेशी केली किंवा बांगलादेशशी, तर त्याला काही अर्थ नाही राहत. पण बाहेरचे लोक जेव्हा म्हणतात तेव्हा त्याला खूप जास्ती पडतं. आणि ही सत्य पण परिस्थिती आहे की जेव्हा आशिया भागामध्ये आपला देश वाढतोय, जेव्हा आजूबाजूला इतक्या अर्थात श्रीलंकेशी किंवा पाकिस्तानची तुलना करणं हे बरोबर पण नाहीये, आणि आपण जागतिक 5 अर्थव्यवस्थांमध्ये आपली मोजणी होते आज, तर म्हणून हे करायलाही नको. नाही पण नाही तरी सर, हे तितकंच सर महत्त्वाचं सर आहे. हा माझा प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट करतो. माझा त्या पातळीवरचा प्रश्न नाही, पण ज्यावेळी आपण अगदी किती मान्य करा किंवा अमान्य करा, म्हणजे मुंबईसारख्या भागांमध्ये पाकिस्तानातल्या किंवा दुबई सेक्टरच्या ज्या भागातल्या वस्तूंची विक्रीचं प्रमाण किंवा चीनी वस्तूंच्या प्रभावाचं प्रमाण, या ज्या गोष्टी असतात त्या मोठ्या मार्केटला दिसत नाहीत, पण छोट्या मार्केटवर याचा प्रभाव होतो. एकीकडे दोन्ही सेक्टर आज थोडेसे कमजोर असताना आत्मनिर्भरचा प्रभाव, देशी वस्तूंचा प्रभाव हा बळकटी देऊ शकतो का? कारण छोट्या बाजारपेठा याच खऱ्या अर्थव्यवस्थेच्या बॅकबोन आहेत असं मला वाटतं. सर, आता मी तुम्हाला जे आकडे आले किंवा ज्याच्यावर काही, म्हणजे 2 महत्वाचे क्षेत्र बघायला हवे. एक म्हणजे मोबाईल फोन आणि एक म्हणजे खेळणे. अगदी आता म्हणजे लहान मुलांसाठी आता शिक्षणावर चर्चा सुरू होती. माझा मुलगाही आता लहान आहे. मी त्याच्या म्हणजे हे सगळं शिक्षणाचं ऐकताना मी तोच विचार करत होतो, फीस कुठनं भरायची. पण तो भाग एक वेगळा. पण सांगायचा उद्देश हा की खेळणे आपण आयात करत होतो. म्हणजे आपण काय खेळणे बनवू नाही शकत का आपल्या मुलांसाठी? किंवा गणपती पण आपण आयात करत होतो. म्हणजे गणपती किंवा लक्ष्मी यायचे तर त्यांचे डोळे असे स्लिट आईज म्हणायचो ज्याला. तर या सगळ्या आयाती होत्या, या कुठेतरी कमी झालेल्या आहेत. आणि उलट आता तुम्ही जे आत्मनिर्भरतेचा शब्द वापरला किंवा छोट्या बाजारपेठी म्हटलं, तर आता कुठेतरी मोबाईल फोन हे भारतात बनू लागले आहे आणि ते निर्यातही होऊ लागले आहे. म्हणजे आपण आयात करणारा देश होतो, आपण निर्यात करायला लागलो आहे. खेळणे आपण कमी आयात करायला लागलो आहे आणि शस्त्र, आर्म्स अँड ॲम्युनिशन मध्ये आपण निर्यात करायला लागलोय. तर कुठेतरी तर हे नक्की दिसतं आहे की आपल्या देशामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंगचा प्रयत्न सुरू आहे तो कमी जास्त प्रमाणात चालू आहे. आपला हातपाय मारणं चालू आहे आणि आपण पुढे चाललो आहे. नक्कीच तुम्ही मुद्दा काढला आणि तो सगळ्यात प्रभावी मुद्दा आहे, म्हणून मी पुन्हा एकदा विचारतो. माझा प्रश्न प्रामाणिकपणे हाच आहे की या सगळ्या अर्थसंकल्पाचं विवरण करताना प्रत्येक माणूस स्वतःच्या सोयीनं विवरण करतो, आणि ती सोय म्हणजे काय असतं? अर्थक्षेत्र कुठल्या बाजूनं आहे, कृषी क्षेत्राला काय मिळालं, उद्योग क्षेत्राला काय मिळालं, किंवा जास्तीत जास्त सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार करताना महागाई आणि EMIच्या पल्ल्याड जात नाही. आज या सगळ्यात अर्थव्यवस्था बळकट आहे मान्य, त्याचा पगार वाढीवर जरी परिणाम होत नसला तरी त्याचा पगार हा सेक्युअर झालाय, तो वाढतही नाही आणि घटतही नाहीये. एकीकडे नोकर कपातीचं संकट हे असताना त्याची पगाराची जी स्ट्रेंथ आहे ती लॉक झालेली आहे, उत्पन्न वाढीचा स्रोत नाही.
पण या सगळ्यात मागील काही वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रावर जो अमाप खर्च होतो त्या खर्चाचा थेट प्रभाव हा सामान्य माणसाच्या नजरेत येतो. म्हणजे सगळे 3 महिन्यांनी येणाऱ्या रेपो रेटवर चर्चा करतात, त्याच्यानंतर सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टींवर कर्जाचे EMI वर चर्चा करतात. पण जो एक खर्च सातत्यानं वाढतोय, प्रत्येकाच्या पगारातनं जी एक रक्कम जाते शिक्षणासाठी, त्या गोष्टीचा कुठंच विचार होत नाहीये. त्याचा कुठंतरी गांभीर्यानं विचार होण्याची गरज आहे का? कारण तुम्ही अगदी हसून बोललात, पण त्या हसण्यात एक मोठा गर्भित अर्थ होता. शेअर बाजार अर्थतज्ञ म्हणून तुमची काय भावना आहे या सगळ्या सेक्टरबद्दल? नाही, कसं आहे की जेव्हा तुम्हाला त्रास होत असतो तेव्हा रडण्यापेक्षा हसून तरी घ्या, तितकंच बरं वाटतं त्या यांनी आहे. बघा, मी पण शिक्षण क्षेत्रात आहे आणि मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. एक की काही दिवसांपहिले मोदींनी एक घोषणा केली होती की भारतामध्ये आर्थिक साक्षरता अत्यंत कमी आहे आणि ती लोकांना आर्थिक साक्षरता करण्यासाठी निशुल्क प्रमाणे, शब्द होता की नॉट फॉर प्रॉफिट, तुम्ही लोकांना या गोष्टी शिकवा, कारण की समजा याचाच खर्च पुन्हा वाढून गेला तर लोक शिकतीलच कधी. तर कुठेतरी, पण हे आर्थिक, म्हणजे हे आर्थिक साक्षरतेवर ते बोलले होते अर्थातच. पण जेव्हा बाकीच्या विषयांवर बोलतो, म्हणजे शालेय शिक्षण किंवा काही, तेव्हा आता NEP बघूया की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय होतं. म्हणजे हे तर फारच अगदी सगळ्यांना लागतंच की एवढे पैसे चालले आहे. आणि मी स्वतः एक शिक्षक असल्यामुळे आम्ही खूप विद्यार्थी बघत असतो आणि कुठल्याही शाळेतून विद्यार्थी आले तरी त्याच्यामध्ये काही फार अंतर मला दिसत नाही. तर म्हणून इतके पैसे जातात आणि शेवटी ते मुलं तसेच्या तसेच राहतात. म्हणजे मी तुम्हाला मी एक खूप मला भीती वाटणारा अनुभव, माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी MBAच्या मुलांना 25x4 विचारलं होतं आणि ते नव्हते सांगू शकले. MBAच्या नक्कीच. मुलांना. अर्थात ही गोष्ट सगळीकडेच दिसते आणि त्या गोष्टीवर गांभीर्याने, तो शिक्षण व्यवस्थेचं नाही, शिक्षणातल्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला आज प्रभावीपणे बघण्याची गरज आहे. मी येतो वाखरे सर तुमच्याकडे काही काळानंतर. आता थेट नंतर जातोय, आपल्यासोबत जोडले जात आहेत विश्वास उडगी, ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत आणि आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. उडगी सर, स्वागत लोकशाही न्यूजमध्ये. आज अर्थसंकल्प सादर होतो. या अर्थसंकल्पाकडनं पुन्हा एकदा देशवासियांच्या अपेक्षा असणार हे तर नक्की आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की कुठल्या पद्धतीनं, म्हणजे विशेषत्वानं काल ज्यावेळी आर्थिक पाहणी अहवालातले जे निष्कर्ष समोर आलेत त्यानुसार कशा पद्धतीनं हा सगळा आजचा अर्थसंकल्प असेल. विश्वास उडगी सर, आपल्याला काय वाटतं, कशा पद्धतीनं आजचा हा संपूर्ण अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल? उडगी सर. पुढच्या वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्या दृष्टीने आताचं हे शेवटचं अर्थसंकल्प असं म्हणता येईल. आणि शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे याही वर्षी 9 राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार सातत्याने वागतं आणि म्हणून इन्कम टॅक्सच्या बाबतीत मध्यम वर्गाला जो काही सातत्याने भारतीय जनता पक्ष सांगत असते, आम्ही 5 लाख पर्यंतचं एक्झेम्पशन देऊ, इन्कम टॅक्स एक्झेम्पशन, या गोष्टी होण्याच्या शक्यता आहेत. मध्यम वर्ग हा मोठ्या प्रमाणात वोटिंग आणि व्होकल क्लास आहे, त्यामुळे त्याला खुश करण्याच्या गोष्टी आहेत. काही गोष्टी किचनशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या थोडंसं स्वस्त करण्याचा प्रयत्न निर्मला सीतारामन, पण या सगळ्या गोष्टी कॉस्मेटिक आहेत. मुख्य प्रश्न जर तुम्ही मगाशी विचारलात की इकॉनॉमिक सर्व्हे जो कालचा आलेला आहे, या म्हणजे आज आता तो वर्तमानपत्रातून पण आलाय, याच्यातून एक गोष्ट अशी दिसते की भारतीय अर्थव्यवस्था याच्या वाढीची गती ही स्वतः भारत सरकार म्हणते की ती 6.8% आहे. पण ते हे जी काही टक्केवारी आहे, मग ती IMF ने म्हणो 6.1 किंवा तुमच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणो 5.8, ह्या सगळ्याची टक्केवारी मागच्या वर्षाच्या तुलनेशी निगडीत आहे. पण तुम्ही करोनाचा कालखंड घेतलात आणि त्यानंतर उणे 24 जी काही GDP झाली त्याच्याशी तुलना करता आपण आत्ता तो खड्डा भरून काढलेला आहे असं माझं जाहीरपणे सांगणं आहे. आपण तेव्हा 201 लाख कोटी होतो, आता तो खड्डा भरून काढून आपण 250 लाख कोटी आहोत. म्हणजे जेमतेम आपण 1-2% ही आपण आर्थिक वाढ GDP मध्ये केलेली आहे. हे त्याचं स्पष्ट उदाहरण आहे. बाकीची कोणती आकडेवारी काही घ्या, पण GDP म्हणजे शेती व्यवस्था, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिसेस सेक्टर मिळून जो GDP तयार होतो तो आता कालच्या इकॉनॉमिक सर्व्हे प्रमाणे 256 का 258 लाख कोटी आहे. याचा अर्थ 2 ते 2.5% पलीकडे आपली GDP वाढ नाहीये, हे मला स्पष्टपणे सांगायचंय. आणि इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे इलेक्शनच्या या कालखंडामध्ये
त्यांना एक कॉस्मेटिक अनाउन्समेंट करावं लागतील की आम्ही हजारो कोटीच्या या संपूर्ण योजना करतो, रस्ते बांधतो, रेल्वेमध्ये ह्या सोयी देऊ, त्या सोयी देऊ, ह्या सगळं त्यांना सांगावं लागेल. परंतु हे कॉस्मेटिक आहे. आता इन्फ्लेशन हे अजूनही 6.5%, 6.8%. चलनवाढ आणि इन्फ्लेशन हे दोन्ही, म्हणजे चलनवाढ इन्फ्लेशन अर्थ एकच आहे, पण महागाईचा दर अजूनही 60%च्या आसपास आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये अगदी आपण काय लक्षात घ्यायचं अगदी की बेरोजगारी वाढते, रोजगार वाढत नाहीये. आणि नक्कीच या महागाई या वाढते. सगळ्याच्या निमित्तानं जो तुम्ही मुद्दा महत्वाचा मांडलेला आहे त्याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही संकल्प 23,24,000. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पुन्हा एकदा जाऊया. भावना म्हात्रे आपल्यासोबत शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत. भावना, ते 2-3 उदाहरणं सांगता आणि मी माझा प्रश्न आपल्याला विचारतो. दिल्ली सरकारनं सत्ता बदल होतात सगळ्यात मोठं जर काम काय केलं असेल तर ते म्हणजे त्यांनी आपली शाळांची बाबतची जी यंत्रणा होती त्याच्यावर पूर्णपणे काम करायला सुरुवात केली. अगदी तो पॅटर्न आदित्य ठाकरेंनी BMCच्या शाळांपर्यंत आणला. एखाद दुसरं उदाहरण महाराष्ट्राच्या एखाद्या शाळेचे त्याला ISO दर्जा मिळतो, अशा प्रकारच्या बातम्या येतात. आणि त्याच वेळेला मोठ्या भरमसाठ पद्धतीनं इंग्लिश मीडियमच्या ब्रँचेस ज्याला नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्वरूपाच्या या देशभर गावखेड्यात पोहोचलेल्या दिसतात. शाळांचे, शिक्षकांचे, पगाराचे, अनुदानाचे हे सगळे प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे येणारी ही जी पूर्णपणे घाला आहे त्याच्यातनं शिक्षण क्षेत्राला बळकट करण्यासाठी आणि विकासाच्या गप्पा फक्त महानगरांपर्यंत किंवा राज्यातल्या एका दुसऱ्या गोष्टीपर्यंत राहिल्या असताना कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे या अर्थसंकल्पाकडनं? विकास म्हणाल तर तो नक्की कशाला म्हणायचं याचा नव्याने विचार करायची वेळ आहे. फक्त तुम्ही सगळ्यात जुन्या गोष्टी मोडीत काढणं म्हणजे विकास करणं नाही. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात आज भारत ओळखला जातो जगभर, तो तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं मनुष्यबळ त्या परदेशात पाठवू शकताय. म्हणून आपली माणसं तिथे जाऊन वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करतायत. जर का या सगळ्यांना जे प्राथमिक शिक्षण त्यांना मिळालं तेच जर का मिळालं नसेल, तो पाया जर ठिसूळ असता तर आज ही इमारत उभी राहिली असती का, याचा आपण विचार करायला हवा. आजच्या घडीचं आपण जे करतोय की मुलांचा शैक्षणिक पाया आपण ठिसूळ करतोय. सगळ्या जुन्या गोष्टी मोडीत काढून म्हणा, त्यांना जे शिकवायचंय तुम्ही आज फक्त चकचकीत सगळं करणं म्हणजे विकास नाही. आज छोट्या मोठ्या खेड्यात जरी आपण गेलो, अगदी आदिवासी क्षेत्रात गेलात तरीही तिथून त्यांच्या घरापासून 15-20 किलोमीटरवर असलेल्या शाळेत ते मुलं पाठवतात आणि झेडपीच्या तिथल्या शाळा ओस पडतात. मला वाटतं गेल्या 2-3 दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरच्या एका शाळेचा व्हिडिओ मला दाखवला गेला होता आणि त्यात त्यांनी दाखवलं होतं की एकच झेडपीची शाळा, त्याच्यात 30-40 मुलं होती आणि बहुतेक जी अशी होती की त्यांचे पालक हे कुठल्या ना कुठल्या कामासाठी तो आज म्हणजे जवळपासच्या शहरात, फार मोठी शहरं नाहीत पण उपजीविकेसाठी त्यांना त्या गावाबाहेर पडावं लागतं. तर इतकी वर्ष ते मुलांना घेऊन जायचे आणि त्यानंतर तिथल्या शिक्षकांनी गेल्या 2 वर्षात इतकं केलं की आज तिथली मुलं 1000 पर्यंतचे पाठ करणारी सुद्धा आहेत. त्या पाठ करण्यानी त्यांना गणिताबद्दलचा आत्मविश्वास दिला आणि त्या आत्मविश्वासांनी कुठल्याही क्षेत्रात काही करण्यासाठी बदल होऊ आत्मविश्वास शकतात, पण आला. सकारात्मकतेची हो. गरज आहे. आणि आपण हे सगळं झेडपीच्या शाळेत होऊ शकतं. अगदी तर मग इतर शाळांमध्ये का नाही? अपवाद असू शकतात, पण तो अपवाद नियम सिद्ध करण्यापुरता आहे. नक्कीच खेदाची बाब आहे. नक्कीच आपण या सगळ्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या सेक्टरवर चर्चा करतोय. म्हणजे आपल्यासोबत वंदना सोनावणे आहेतच, आपल्यासोबत भावना म्हात्रे शिक्षण क्षेत्रासाठी आहेत, आशुतोष वाकरे आहेत, विश्वास उटगी सर आहेत आणि आता आपल्यासोबत जोडल्या जात आहेत संदीप पाटील, कोल्हापूरहून थेट जोडले जात आहेत. हेल्थ सेक्टरच्या काय अपेक्षा आहेत याबद्दल आपण त्यांच्याकडनं बोलूया. पाटील सर, स्वागत आपलं. अत्यंत महत्त्वाचा आणि प्राथमिक प्रश्न, कोरोना या एका आजारामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेत किंवा जगण्यात वैद्यकीय क्षेत्राचं अर्थक्षेत्र म्हणून किती मोठं स्थान आहे हे मागच्या 2 वर्षात अगदी याच्यातले तर सर्वसामान्य माणूसही तज्ज्ञ झाले आहेत. म्हणजे गोळीपासून, मास्कपासून, त्याच्या दरांपासून अशा वेगवेगळ्या गोष्टी या पाहिल्या जात आहेत. या सगळ्यात आता वैद्यकीय क्षेत्राच्या अर्थसंकल्पाकडनं काय अपेक्षा आहेत? पाटील सर, आवाज येतोय माझा? मी पाटील सरांकडे जातो, काही वेळाने जातो, पण मी वाकरे सर आहेत. वाकरे सर, तुमच्याकडे मी येतो.
पाटील सर, येतोय माझा आवाज? हा, येतोय आता येतोय. हा, प्रश्न अगदी साधा सोपा आहे. कोरोनाच्या काळानंतर आता प्रत्येकाला वैद्यकीय क्षेत्राचं महत्त्व कळलंय, पण या वैद्यकीय क्षेत्राला अर्थसंकल्पाकडनं किंवा त्याचा या संपूर्ण इकॉनॉमी मध्ये असलेल्या अपेक्षा काय आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे सर, आता पूर्वी अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गरजा होत्या, परंतु आता सर्वात महत्वाची कोरोना नंतर अधोरेखित झालेली जी गरज आहे ती म्हणजे आरोग्य आहे. एकंदरीतच बजेटचा जर विचार केला तर संरक्षणावर आपण चांगल्या पद्धतीचं बजेट वापर करतो, परंतु कोरोना नंतर ज्या पद्धतीनं हेल्थ इंडस्ट्रीचा लोकांना गरज पडली, मग टर्शरी केअर असेल, मेडिसिन्स असतील, तर या माध्यमातून जो आता ओव्हरऑल जीडीपी आपण 1.29% वापरतो, तर तो साधारण 2.5 ते 3% नेणं आता गरजेचं आहे. आणि मग इक्विपमेंट्स असतील, औषधं असतील आणि सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत आरोग्य सेवा तत्पर करणं आणि हेल्थ इंडस्ट्रीकडे मग आता जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर दुसरा प्रिव्हेन्शनचा जो पार्ट आहे, वेलनेस इंडस्ट्री ज्याला म्हटलं जातं, तर ते लहान मुलांच्यापासूनच खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं, त्याच्यासाठी एक्सरसाइज असेल, चांगले हेल्थ क्लब्स असतील, योग साधना आहे, तर अशा गोष्टींना वेलनेसवर देखील चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. मग आरोग्याशी रिलेटेड हे सगळंच, व्यायाम आला, आहार आला, त्याचबरोबर जीवनशैली आली, अशा अनेक गोष्टींच्यावर हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सरकारनं लक्ष देणं आणि त्या विविध उपाययोजना करणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर साधारण 20% लोकांचे आता इन्शुरन्स आहेत, 98% गाड्यांचे असतात, तर 100% हेल्थ इन्शुरन्स कसा होईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. अगदी हाच अगदी थोडक्यात प्रश्न घेऊन मी वाकरे सरांकडे जातो. वाकरे सर, संपूर्णपणे जर LIC सेक्टरचा जर आपण विचार केला किंवा विमा क्षेत्राचा विचार केला तर 2च गुंतवणूकदार त्यांना आता या क्षणाला दिसत आहेत. म्हणजे हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत एक आपली मोठ्या माणसांची पिढी आणि नवीन पिढीच्या बाबतीत SIP पिढी. इन्शुरन्स, हेल्थ या गोष्टी आपल्याला कशा दिसत आहेत? अगदी साधा सरळ सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. वा वा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आत्ताही जे डॉक्टर साहेबही जे बोलले तेच, की लोकांना किती सांगावं की तुम्ही विमा घ्या, विमा घ्या. लोक विमा घेतच नाही, कारण की बरं त्याच्यातही विम्याचे खूप सारे प्रकार असतात. अगदी युलिप वगैरे सारख्या कठीण विषयांपेक्षा लोकांनी साधा टर्म प्लॅन घ्यायला पाहिजे, तो टर्म प्लॅन घेत नाही लोक. हेल्थ इन्शुरन्स मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या मेडिक्लेम म्हणा किंवा काही घ्यायला पाहिजे, पण आता नाही घेत लोक, त्याला काय करणार? म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे. की आणि गाड्यांना जे सर म्हणाले की 90%, 98%, इट इज स्टॅट्युटरी, म्हणजे रेग्युलेटरी आहे ते, की तुम्हाला गाडी विकत घेतली तर तुम्हाला ते घ्यावंच लागतं. तर म्हणून मग गाड्यांचे होऊन जातात. असा कुठेतरी नियम यायला पाहिजे की तुमच्या आमचंही सुद्धा हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी आहे. फार महत्वाचा विषय आहे, फार घ्यायला पाहिजे, पण लोक घेत नाही. अगदी उडगी सरांकडे जातो. उडगी सर, एक 2 दिवसापूर्वीपर्यंत जर चित्र पाहिलं उडगी सर, तर सोन्या चांदीचे वाढलेले भाव, शेअर बाजारातली घसरण, या सगळ्यातली आजची स्थिती काय दर्शवते? म्हणजे अर्थसंकल्पाच्या निमित्तानं आज आधी मुळात बाजार कुठे आहे? आजच्या दिवसभरातला बाजार तुम्हाला कसा दिसतोय? आजच्या दिवशी क्षणिक थोडासा बाजार वरती आलेला दिसतोय, पण बाजारावरती विश्वास ठेवून अर्थव्यवस्थेची बोलणं हे मला वाटतं चुकीचं होईल. कारण बाजारात स्पेक्युलेटिव्ह आहे, हा जुगार आहे. इथे शेअरचे भाव का वाढतात आणि का पडतात हे गौतम अदानींचा एकूणच साधारणपणे 5 लाख कोटीचं जे काही 24 तारखेपासूनचं आत्ताचं नुकसान आहे, ते असे जे काही मोठे उद्योगपती आहेत त्यांनी मॅनिप्युलेट केलेले त्यांचे ओव्हर व्हॅल्यूड शेअर्स जे आहेत ते कोसळतात आणि ह्या प्रकारामध्ये सर्वसामान्य माणूस कोसळतो. बँका, तुम्ही मगाशी उल्लेख केला LIC, याही आता भयानक अशा लॉसच्या मेकिंग मध्ये येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थव्यवस्थेशी निगडीत असण्याची काही उडगी सर, आता एक फक्त तुम्ही हे वाक्य काढलंय, विषय काढलाय आणि काही चर्चा या कधीच करायच्या नसतात, पण प्रश्नचिन्ह मात्र तशीच राहतात. म्हणून मी उडगी सरांनंतर हाच प्रश्न वाकरे सरांना विचारतो. मला आठवतंय 2014चे निकाल लागले होते आणि पंतप्रधान पदाची ज्यावेळी शपथ होती
त्यावेळेला शेअर बाजाराने उसळी घेतली होती. अगदी कालचं उदाहरण सांगतो. सोमवारी अनेकांना वाटलं होतं की अदानी प्रकरणानंतर, हिंडनबर्ग प्रकरणानंतर शेअर बाजारात घबराट दिसेल, पण 90% वर्ग असा होता त्याला माहित होतं आज उसळी घेणार. अगदी आजचाही वर्ग असं माहित होतं की आज सुरुवातीला उसळी घेणार. हे ठरवल्यासारखी गणितं अनिश्चित वाटत असताना शेअर बाजार हा निश्चित असा नेमका त्याच दिवशी का दिसतोय? मला आहे का प्रश्न? हा, वाकरे सर. आता अडाणीचं प्रकरण असं झालं की त्याच्यावर कोणीतरी शॉर्ट सेलरनी रिपोर्ट काढला, त्याच्यामुळे मग अडाणीचे शेअर्स कोसळले. आणि नंतर जेव्हा अडाणींनी रिप्लाय दिला त्याच्यामध्ये त्यांनी त्या वेगळ्या वेगळ्या डिवाइड केलं की बा काही प्रश्न तुम्ही जे आम्हाला विचारले आहे ते आम्ही अॅन्युअल रिपोर्ट्स मध्ये दिले आहेत, काही प्रश्न, आणि त्यांनी एक ओव्हरऑल सांगितलं की तुम्ही भारतावर हल्ला करताय. मग याच्यावर त्यांनी पुन्हा प्रति हल्ला केला की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय, याचा अर्थ आम्ही भारतावर नाही करत. हे पूर्ण प्रकरण झालं आणि त्या पूर्ण याच्यात शेअर जे काही ते कोसळले. आता या पूर्ण याच्यानंतर शेवटचं वाक्य काय झालं की अडाणीचा FPO हा सेल थ्रू झाला. आणि जे मला व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि ट्विटरवरनं मी जे वाचलंय, म्हणजे माझ्याकडे अधिकृत माहिती नाहीये, पण भारतातल्या मोठ्या मोठ्या उद्योजकांनी पैसे लावले आणि तो FPO सेल थ्रू झाला. म्हणजे असा आरोप होता की एका उद्योजकानीच ते शेअर्स पाडले आणि मग आता तोच अगदी 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 हा जो मुद्दा आहे ना, तुम्हाला का कोण जाणे पठाण सारखा का वाटतोय? म्हणजे 4.55 कोटीचा FPO समोर येताना प्रत्यक्षात वास्तवात जाताना 5.8 कोटी पर्यंत पोहोचला जातो. हे सगळं ठरवलेलं असतं का? मी येतो वाकरे. तेच आता माझंही ते तुम्ही काय किंवा आम्ही काय, आम्हाला म्हणजे मी पण तुम्हाला हे सांगू शकतो की हे सगळं एक एक जे उलगडत गेलं ते माझ्यासाठी पण नवीनच होतं. अगदी पहिले आरोप होते की अगदी थोडक्यात उडगी सर काहीतरी बोलतायत, त्यांच्याकडे जातो आणि तुमच्याकडे तो. उडगी सर बोला. एक लक्षात घ्या, 20,000 कोटीचा फॉलोअप IPO हा सबस्क्राईब होणं हे स्पष्टपणे क्लिअर कट अदानींच्या नेटवर्क मधले त्यांचे नातेवाईक, मग ते अबुधाबीला असतील, मॉरिशसला असतील किंवा काही श्रीमंत बेटांवरती असतील, हे लोक सबस्क्राईब करतात. आणि शिवाय आपल्या हाताशी SBI आहे, LIC आहे, या ज्या पब्लिक सेक्टर मधल्या कंपन्या आहेत या ओव्हर सबस्क्राईब करणार हे आधीपासून माहिती आहे. याच्यामध्ये भारतातला सर्वसामान्य गुंतवणूकदार 1% सुद्धा नाहीये. हा अदानीवरच्या एकूणच 7 कंपन्यांवरचा अविश्वास गेल्या आठवड्याभरात दिसतोय. हिंडनबर्गने अमेरिकेतून अहवाल काही दिसला असला तरी भारतीय गुंतवणूकदार आणि जगभरचे गुंतवणूकदार हा अदानीवरती अविश्वास दाखवतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये अदानींची धुळदाण झाली, कारण हा सरकार पुरस्कृत उद्योगपती आहे. याचं स्वतःचं बुड ठिकाणावर नाहीये. अन्य काही उद्योगपती आहेत ते स्वतःच्या ताकदीवरती मोठे झाले. अदानी हा 8 वर्षात सरकारने श्रीमंत केलेला मनुष्य आहे आणि याची श्रीमंती 5 लाख कोटीने आता फार मातीमोल झालेली आहे. हे जगापुढे आलेलं आहे, हे मला सांगायचंय. अदानी हा सरकार निर्मित उद्योगपती आहे. मी असं म्हणेन, भारतीय जनता पार्टी ही एक कॉर्पोरेट कंपनी असेल तर अदानी ही त्याची सबसिडरी झालेली आहे, असं माझं त्याचं वर्णन आहे. अगदी या सगळ्याच्या निमित्तानं याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि अशाच वेगवेगळ्या पैलूबाबत बोलणार आहोत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातले हे जे वेगवेगळे कोण आहेत तेच कोण आपण तपासून घेतोय.